सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी 4 घटकांसाठी जे काही लेखीसाठी लक्ष लागून राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण गेले 6 दिवस केलेला होता. कशा पद्धतीने डिपार्टमेंटनं उत्तर दिलेले आहेत, लेखी परीक्षा कशी होणार आहे, कधी होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या तारखेपर्यंत त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पाहायला नसाल तर एक विनंती करतोय, या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आत्ताची खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल दुपारनंतर एक न्यूज व्हायरल होते की फक्त महिलांची 25,000 भरती मुख्यमंत्र्यांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे. तर 25,000 फक्त भरती महिलांची करणार आहोत, फक्त पोलीस भरतीमध्ये. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, सर खरंच आहे का, असं होईल का, तसं होईल का. मुलींचे मेसेज आले खूप मोठ्या प्रमाणात, सर हे खरंच होईल का. तर काही मुलांचे पण आले, सर 25,000 मुलींचे जर केलं तर मुलांनी करायचं काय, असे प्रश्न. आणि मग ह्याच्यावरती सर जरा मार्गदर्शन करा, हे खरंच आहे का किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असणार आहेत ह्याच्यावरती आपल्याला आज मार्गदर्शन असणार आहे. सो एक सुरुवातीला विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे. तर कालची जी अनाउन्समेंट होती मुख्यमंत्र्यांची, विविध ज्या काही सभा चालू झालेल्या आहेत, विधानसभा रणधुमाळी सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आरोप प्रत्यारोप त्याच पद्धतीनं इकडून उड्या तिकडून उड्या, पुढच्या 5 वर्षासाठी कशा पद्धतीनं विषय असेल त्याच पद्धतीनं गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रातले टॉपचे व्यक्ती आहेत, मग मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामध्ये विविध पक्षातील जे काही नेते आहेत त्यांची जी पैशाच्या रूपामध्ये जी वाढ झालेली आहे त्याचा सुद्धा रेशोचा एक अहवाल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. सो हे त्यांचा बिझनेस आहे प्रॉपर. मग त्यांनी जी बाईट दिलेली आहे ती बाईट खरी आहे का किंवा खरोखर होणार का, 25,000 भरती फक्त महिलांची होईल का. मग याच्यावरून एक साधा विचार करा की फक्त महिलांच्या जर 25,000 जागा रिक्त असल्या तरच ते भरती करणार. मग ह्यांना अहवाल कधी आला, कुठल्यापासून कुठल्या इयरपासून कुठल्या इयरपर्यंत ह्यांनी अभ्यास केलाय डिपार्टमेंटचा, किंवा ह्यांनी अभ्यास केलाय की ह्या इयरपासून ते ह्या इयरपर्यंत म्हणजे ह्या वर्षापासून ते ह्या वर्षापर्यंत फक्त महिलांच्या 25,000 जागा रिक्त आहेत. बरोबर आहे ना. तर 25,000 जागा रिक्त असतील तर मग पुरुषांच्या किती असतील. आणि जर ह्यांच्याकडे एवढंच आकडे असतील तर मग टोटल एकंदरीत आतापर्यंत जे मी म्हणतोय 63% भरती झाले, उर्वरित 38% किंवा 37% ह्याच्यामध्ये काय विषय होणार. मग हे भरती करत का नाही. परत विधानसभेच्या तोंडावरती किंवा लोकसभा किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्या तोंडावरती फक्त ह्या घोषणा होतात का, की ह्याच्या पाठीमागे काही पॉलिटिकल व्ह्यू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्या गोष्टीवर येऊयातच. पण पहिली गोष्ट बघूयात आपण पाठीमागे जाऊन थोडंसं. 2021 ची भरती असेल किंवा 22-23 ची असेल, 22-23 ला तर रिक्त जागेचा अहवाल फास्टमध्ये मागवून त्यानंतर भरती सुरू झाली. पावसाळ्यात 1.5 महिना, 15 दिवसात, 5 दिवसात, 7 दिवसात एक जिल्ह्याची, छोट्या छोट्या जिल्ह्याच्या भरत्या संपून टाकल्या विधानसभेच्या तोंडावरती. त्यानंतर एजवाढीचा मुद्दा आला. लाखो विद्यार्थी किंवा हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये आले किंवा आपापल्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा जे काही हे आहे पूर्ण आंदोलन बघितलं ते 2-4 दिवसानंतर. त्यानंतर शासनाचे जे काही विविध पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पाठवून दिलं आणि एक खेळ खेळला गेला मुलांच्या आयुष्याच्या सोबत. ह्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की ऑलरेडी 2022-23 ची पोलीस भरती सुरू झालेली आहे आणि आम्हाला ह्या मुलांना आता वयवाढ देता येणार नाही. ठीक आहे, तुमच्या पद्धतीनं, तुमच्यामध्ये सत्ता आहे, तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्याचा वापर करून तुम्ही सांगितला. पोरांचा विश्वास नव्हता, तुम्ही लिखित स्वरूपात पण दिला की 2000 पुढची जी भरती आहे 24 ची, जी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या असणाऱ्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा, कारण की ते सप्टेंबर महिन्याचा विषय होता, डिसेंबर महिना अजून पुढे बाकी होता, 1-2-3 महिने बाकी होते, त्यामुळे त्याच्या संभाव्य जागा याच्यामध्ये येणार. त्याचा अहवाल तुम्ही अतितात्काळ सूचना देऊन 1 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही मागवला होता. त्याचं काय झालं. दुसरी गोष्ट, तुम्ही जी बाईट दिलेली होती याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाईट दिलेली होती की आम्हाला 2024 ची पोलीस भरती ही आचारसंहितेच्या अगोदर पाडायची आहे. याच्यामध्ये ह्या मुलांना वय वाढ देऊन आम्ही ती पोलीस भरती पाडणार आहे. मग ही कुठं अडकली. त्यावेळी तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी केल्या का. फडणवीस यांनी 9,000 पोलीस भरती सांगितलेली होती मुलं मुली मिळून, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाहीये. आता येऊया मेन मुद्द्यावरती. हे पाठिंबाचा विषय झाला,
कशा पद्धतीनं फसवी करतात, कशा पद्धतीनं ज्यांच्या जीवावरती निवडून येतात ते लाखो विद्यार्थी, मुलं मुली आज बेरोजगारीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. हा जो रेशो बघितला तर हा रेशो दिवसेगणिक वाढीत चाललेला आहे, लक्षात ठेवा. आणि जे ऑफिशियल रेशो येतात बाहेर किंवा त्यांचं जे काही प्रमाण आहे, जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते वाढत्याला दाखवतात. ते कशा पद्धतीने वाढवलेलं की मुख्यमंत्री कार्यक्षम नवीन काहीतरी आहे, वेगवेगळ्या योजना वगैरे ते दाखवतात आणि त्यातनं आम्ही एवढ्या एवढ्या भरती केलं, आम्ही एवढ्या एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या. ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस CHB वरती, ते परमनंट विषय नाही आहे, बरोबर. दुसरी गोष्ट, एक बाजूला ते अशा पद्धतीने सांगतात, दुसऱ्या बाजूला कशी दिशाभूल करतात की तुम्हाला डिप्लोमा झाला असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, 10वी झालं असेल तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार. त्यावेळी सुद्धा समाजामध्ये संभ्रम अवस्था झालेली होती की बाबा आम्हाला न काय करता लेडीज सारखं घरात बसून पैसे मिळतील. पण त्याच्या मागचे जे काही त्याच्या अटी होत्या त्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला जवळच्या MIDCला जायचं होतं. ते जर तुम्ही नाही गेला तरी सुद्धा तुम्हाला 8,000 स्टार्टिंग पेमेंट सुद्धा मिळत होतं. हे तर तुम्हाला 6,000 मिळणार आहे, म्हणजे 2,000 मायनस करून तुम्हाला दिलेला आहे. आणि ह्याचाच फायदा सरकारने घेतलेला आहे. सरकार काय सांगते, आम्ही एवढी भरती केली, एवढी तरुणांना आम्ही सक्षम केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. सरळ सरळ फसवी. तदनंतर लेक लाडकी योजना, असं तसं सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती राजकारणाचा विषय आपण घ्यायचा नाहीये. तरी सुद्धा काही गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं की वारंवार सांगतात. त्यांची जर तुम्ही बाईट बघितली, अजून सुद्धा सभा चालू झालेल्या आहेत कालपासून. सभांमध्ये ते सरळ सरळ सांगतात की आता जर तुम्ही आम्हाला निवडून दिला तर पुढच्या 5 वर्षासाठी ही जी योजना आहे ती सुरू राहील, नसेल तर बंद होईल म्हणून सरळ सरळ सांगितलं. मी सुद्धा बघतोय. मग एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत तिथे लेडीज आणि परत इथं सुद्धा लेडीज, 25,000 महिला भरती, फक्त पोलीस भरती 25,000, इथं सुद्धा लेडीज. मग लेडीजच्या पाठीमागं का सरकार लागलंय, पुरुषांच्या पाठीमागं का लागत नाही? हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने आहे. मी एक MA सोशलॉजिस्ट आहे, मला सुद्धा माहिती आहे कशा पद्धतीने काय असतात सगळ्या गोष्टी. इथं त्या गोष्टी मी बोलत नाही. मग आता घ्यायचं काय यातनं? सर खरोखर 25,000 भरती होईल का महिलांची? तर हे सगळं गाजर आहे, लक्षात ठेवा. हे फक्त निवडून यायसाठी या सगळ्या गोष्टी सुरू असतात. मग ते मुख्यमंत्री ह्या पक्षाचा असू दे किंवा त्या पक्षाचा असू दे, कुठल्या पण पक्षाचे असू दे, हे सरळ सरळ फसवीचं सगळं राजकारण असते, लक्षात ठेवा. त्यामुळं महिलांची 25,000 भरती होणार, हे काय आपलं सेंट्रल डिफेन्स नाही आहे, लक्षात ठेवा. हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. इथं जास्तीत जास्त करून महिला पुरुष असं कुठलेही भेदभाव इथे केले जात नाही. सगळ्यांना समान न्याय दिला जातो. यानंतर काही ठराविकच गोष्टी आहेत, काही ठराविक पदे आहेत ZP मध्ये किंवा सरळ सेवामध्ये. ह्याच्यामध्ये फक्त महिलांची भरती ही वेगळी होते आणि पुरुषांची भरती वेगळी होते. म्हणजे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अशा पद्धतीनं. ओके. यानंतर आता विषय खूप महत्वाचा की सेंट्रल डिफेन्समध्ये जसं महिलांची वेगवेगळ्या पद्धतीने डिफेन्सच्या भरती होतात तसं पुरुषांची सुद्धा होतात. पण महाराष्ट्रामध्ये हे होत नाही, होऊ शकत नाही, याची नोंद घ्यायची आहे. यांनी फक्त महिलांची राहू दे 25,000 करायची, यांनी मुलं मुली मिळून 20,000 जागांची भरती करून दाखवू देत. शक्यच नाही. 17,000 सुद्धा 4 मुलांचा मृत्यू झालाय 17,000 मध्ये, लक्षात ठेवा. भरती करत असताना हजारो मुलांना चक्कर आलेली आहे, हजारो मुलं दुखापतीनं ग्रस्त झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे पाठिंबाच्या भरतीची. उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रानं बघितले की विधानसभेसाठी किंवा विधानसभेच्या अगोदर दुसरी भरती पाडण्याच्या प्रयत्नातनं या सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात या मुलांचं नुकसान केलेलं आहे. आणि करून सुद्धा नवीन पोलीस भरती पाडलेली आहे का? नाहीये. आता ह्या सगळ्या गोष्टी जातील डिसेंबरला आणि त्यानंतर नवीन सगळं राजकारण, नवीन उड्या असतील, कोण इकडून तिकडून 50 आमदार घेऊन पळून जाईल, हे होईल ते होईल, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या सरकारनं सुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यावरती आपल्याला काय बोलायचं नाहीये. पण आत्ताच्या घडीला 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की सर खरंच मुलींना अशा पद्धतीनं 25,000ची भरती होईल का? तर ह्या सगळं फसवीचं राजकारण आहे आणि तो त्यांचा बिझनेस आहे की दाखवायचं एक, करायचं दुसरं. निवडून आल्यानंतर बघूया, विचार करूया, मग विसर पडतोय, कोणी विचारत नाही आणि एकत्र आपण येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडे राईट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे 25,000ची महिलांची पोलीस भरती होईल का? कोणत्याही पद्धतीने होणार नाही, लक्षात ठेवायचं. फक्त असंच बोलायचं म्हणून तो बोलून विषय संपवलेला आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही पद्धतीने त्यांच्याकडे ऑफिशियल प्रूफ नसणार आहे. जरी ते मुख्यमंत्री जरी असले तर त्यांच्याकडे त्यांनी फक्त सांगावं की ह्या वर्षापासून ते ह्या वर्षापर्यंत या 25,000 जागा रिक्त महिलांच्या आहेत, फक्त त्यांनी सांगावं, संपलं. शक्यच नाही. त्यांच्या डिपार्टमेंटचं नगर विकास, त्यांच्याकडे नगर रचना वगैरे त्यांच्याकडे, ते सुद्धा त्यांना माहीत नसते. होम डिपार्टमेंटचा तो विषय वेगळाच पद्धतीने आहे, कारण की याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील विविध घटक आहेत आणि घटकातील विविध रिक्त जागा आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. एवढं सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. फक्त हे
आपला जो पिरियड आहे 2.5 वर्षाचा तो पूर्ण झालेला आहे. आपल्याला निवडून यायचं आहे. जेवढं काही आमिष दाखवता येईल तेवढं आमिष दाखवून आपल्याला फक्त निवडून यायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी 5 वर्ष आपल्याला पाया पडावं लागतं त्यांच्याजवळ. समजलं? हे झालं 25,000चं. आता मुलांचे जे प्रश्न होते की सर महिलांचं जर असं झालं तर मुलांचं काय होणार आहे? महिलांचं होणारच नाही तर मुलांचा विषयच येत नाही याच्यामध्ये. फक्त त्यांनी बोललेलं आहे की अशा पद्धतीनं आम्ही करू, हे फक्त बोलायचं आहे. करत तरी काहीच नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. विधानसभेच्या आधीच पाडणार, हे पाडणार, ते पाडणार, असं करणार, तसं करणार. काहीही केलेलं नाहीये. एकंदरीत सगळ्या जागा मिळून काय तर 2,000 1,500 फक्त विधानसभेच्या आधी पाडले. सगळ्यांना पॉसिबिलिटी होती की 30-40,000 तरी जागा ह्यांनी विधानसभेच्या अगोदर पाडायला पाहिजे होत्या, पण त्यांनी सरळ चुना लावलेला आहे. सरळ चुना लावलेला आहे. त्यामुळं मुलांना भरती होणारच नाही असं वगैरे काहीही नाही, लक्षात ठेवा. भरती होणार, पण इथून पुढं तुटपुंज्या जागा निघणार. हे आहे आचारसंहितेच्या नंतरचा डिसएडव्हान्टेज जे आहे भरतीच्या किंवा स्पर्धा परीक्षेवरती होणारा परिणाम आचारसंहितेच्या नंतरचा. हा सुद्धा विश्लेषण त्याच्या आधी मी दिलेलं आहे. त्यामुळं डिसेंबर नंतर भरती पडली की ती जे 10,000 होतं किंवा 12,000 होतं ते कुठं 9,000, 9,500, 1,000 कमी, 2,000 कमी, 3,000 कमी, 7,500 वगैरे वगैरे ते किती पाडतील त्याच्यावरती आहे. दुसरी गोष्ट, नवीन सरकार आलं, नवीन स्थापना झाली तर नवीन सगळ्या गोष्टी येणार, लक्षात ठेवा. कारण की त्यावेळी त्यांना कधी जाग येणार, त्यांच्या डोक्यात कधी येणार, मागच्या सरकारनं काही निर्णय घेतलेले आहेत का, त्याच्यावरती ते विचार करणार. विचार करत असताना परत सगळे रिक्त जागेंचा अहवाल असतील, परत सगळ्या गोष्टी असतील. मग असं सुद्धा होऊ शकतं की ही भरती 2025ला सुद्धा जाईल किंवा हे रिक्त जागेचं किंवा नवीन ॲड पडण्यासाठी सुद्धा 2025 निम्म उघडेल असं वाटतंय, लक्षात ठेवा. ज्यावेळी ह्या पुढच्या गोष्टी आहेत, ज्यावेळी सरकार बदलेल किंवा नवीन सत्ता स्थापन होईल वगैरे वगैरे. समजा काय म्हणतोय? त्यामुळं आत्ताच्या घडीला जी काही एक बाईट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं तथ्य नाहीये. फक्त असं बोलायचं म्हणून हवेत बाण मारलेला आहे. तो किती लोकांना लागेल, त्याच्यातून किती मतं मिळतील आणि आम्ही कसं निवडून येईल, हा फक्त त्यांचा बिझनेस व्ह्यू आहे, लक्षात ठेवायचं. ह्याला कुणीही पॉझिटिव्ह घेऊ नका, एवढं लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या जे शंका होत्या मुलींसाठी, खूप मुलींचे मेसेज आलेत, महिलांचे मेसेज आलेत, सर आम्हाला चांगले दिवस येणार का? 25,000 जागा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत, काय होणार? काही नाहीये, सरळ चुना आहे, लक्षात ठेवायचं. पुरुषांचा सुद्धा विषय त्याच पद्धतीनं, जसं मगाशी मी तुम्हाला म्हणलं, महिलांच्या 25,000 जाऊ देत, मुलं मुली मिळून 20,000 जागा जरी घेतल्या तरी सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी संधी असेल, आमच्या महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विविध मुलामुलींसाठी, लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्या मनामधल्या ज्या शंका होत्या ती मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गेले खूप वर्ष झालं या भरतीमागचे पॉलिटिकल व्ह्यू सुद्धा मी बघतोय, अनुभवलेले आहेत आणि कशा पद्धतीनं ते आपल्या या मुलामुलींचा फायदा करून घेतात हे सरळ तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय, आपल्या या व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीनं शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. त्याच पद्धतीनं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा नवीन ओपन केलेला आहे, त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथं जाऊन तुम्ही त्या दोन्ही ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे. पुढचे अपडेट खूप महत्त्वाचे आहेत. मुंबई असेल, पुणे कारागृह असेल किंवा इतर जे अपडेट आहेत त्या तुम्हाला हवे असतील अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर आत्ताच्या आत्ता लगेचच चॅनलला सबस्क्राईब नावाचं बटन आहे, तिथं जाऊन तुम्ही प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन बेलवरती टच करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल होम स्क्रीनवरती. सगळं मोफत आहे, सबस्क्राईब करणं सुद्धा मोफत आहे, नोटिफिकेशन आल्यानंतर टच करून गेल्यानंतर सुद्धा सगळं मोफत मिळते. त्यामुळं या गोष्टीमध्ये खूप महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे. लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.